हॅलो, कसे आहात बालमित्र मैत्रिणींनो? छान आहात ना? मग माझं छोट्यांचा छोटू चॅनल बघताय ना? अहो, बघायलाच हवं. रोज नवीन नवीन माहिती मी घेऊन येत असते. आज की नाही मी तुम्हाला लिहिलेली गोष्ट सांगणार आहे. गोष्टीचं नाव आहे अतिप्रेमामुळे अपराध घडतात. तर दोन मैत्रिणी असतात बरं का, अपर्णा आणि विनया अशी त्या दोन मैत्रिणींची नावं. अगदी लहानपणापासून त्या जिवलग मैत्रिणी असतात. पुढे त्यांची लग्न होतात आणि एकाच गावामध्ये त्या राहायला लागतात. अपर्णाला एक मुलगा होतो आणि विनयाला पण एक मुलगा होतो. अपर्णाच्या मुलाचं नाव असतं अनुज आणि विनयाच्या मुलाचं नाव असतं विक्रम. एक दिवस काय होतं, अपर्णा की नाही विनयाच्या घरी जाते. दोघी मैत्रिणी खूप गप्पा मारतात. दोघी एकमेकींकडे जाणं येणं असतंच, पण त्या दिवशी विनयाने बोलवलेलं असतं अपर्णाला जेवायला. मग दोघी जेवायला बसतात. दोन्ही मुलं इतकी दंगा करत असतात, त्यांनी अगदी घर डोक्यावर घेतलेलं असतं. तेवढ्यात काय होतं, अनुज जो असतो ना, अनुज आणि विक्रम दोघे एकमेकांशी भांडायला लागतात. एकदम भांडण तंटा होतो आणि काहीतरी खोडी काढतो तो आणि विक्रमला ओच काढतो. त्याबरोबर विनया जी असते ती चिडते आणि ती अपर्णाला म्हणते, काय तुझा अनुज आहे, काय किती खोड्या करतोय तो, बघ बघ त्यांनी कसं ओचकारलं, बघ बघ कसं आहे, माझ्या मुलाला मारलं त्यांनी, ओचकारलं, काय शिस्त आहे की नाही त्याला. मी जर माझा मुलगा असा वागला तर चांगला चोप देत असते. तू पण त्याला फार लाडावून ठेवलेला आहे, चोप देत जा चांगला. आता हे ऐकल्यावर अपर्णाला वाटलं खरोखरच आपल्या अनुजनी खूप खोडी काढलेली आणि ओचकारले, रक्त येत आहे. तिने औषध वगैरे लावलं बरं का, त्याला औषध वगैरे लावलं आणि शेवटी दोघींनी एकमेकींचा निरोप घेतला. दोघी मैत्रिणी आपापल्या घरी गेल्या. पण विनया बोललेली अपर्णाच्या मनाला लागलं आणि अपर्णा काय करायला लागली, त्या दिवसापासून त्या अनुजला चांगली मारायला लागली. काही झालं की मार, काही झालं की तिने एक छडीच करून ठेवली होती. सारखी मुलाला मारायची, सारखी मुलाला मारायची बरं का. आणि काय झालं, त्यामुळे तो अनुज घाबरायला लागला. काही तो एकदम मम्मीच्या जवळ जाईन असा झाला, त्याच्या आईच्या जवळ जाईन असा झाला. सारखा तो घाबरून घाबरून घरात वागायला लागला. कारण काही झालं की सारखी ती बोलायची, सारखी मारायची. असेच दिवस जात होते. अनुज की नाही एवढा हुशार, पण हळूहळू तो असा एकलकोंडा बनायला लागला. काय झालं इकडं, एक दिवस की नाही अपर्णाच्या घरी धार्मिक कार्यक्रम होता, म्हणून अपर्णाने विनयाला बोलवलं. मग विनया आली घरी त्या दिवशी. मग परत मुलं एकमेकांशी खेळायला लागली. खेळत असताना दोघी जेवायला बसल्या बरं का. धार्मिक कार्यक्रम म्हणजे काय, अगदी किरकोळ छोटासा कार्यक्रम होता, म्हणून अपर्णाने विनयाला बोलवलं होतं जेवायला. तर जेवायला बसायला सुरुवात करणार तेवढ्यात काय झालं, विक्रमनी काय केलं, पाण्याचा तांब्या असतो ना तो घेतला आणि जोरात फिरकावला अनुजच्या डोक्याला. पण तेवढ्यात काय केलं अपर्णाने, पटकन अनुजला मागे ओढलं, म्हणून त्याचं डोकं वाचलं. विक्रम असा वागला. मग पण विनया त्याला काहीच बोलली नाही. तिने दुर्लक्ष केलं तिच्या मुलाकडे. असं वागणं योग्य आहे का? झालं, परत मुलं खेळायला लागली आणि जेवण वगैरे झाली. आता जायची वेळ आली बरं का, म्हणजे विनयाची घरी जायची वेळ आली. विनया पर्स शोधायला लागली. कुठे कुठे पर्स, कुठे कुठे पर्स, कुठे पर्स, पर्स काही सापडेना. आणि मग कुठे गेली पर्स, सहज बघत असताना अपर्णाचं लक्ष गेलं. अरे च्या, केराच्या टोपल्यात पर्स आहे तुझी. हा, तुझ्या मुलानेच टाकली असणार, विनया म्हणाली. मग अपर्णा खूप चिडली. तिने अनुजला बोलवलं. अनुजला ती मारायला लागली, तिच्या समोर जोर जोरात मारायला लागली. इतकी मारायला लागली, थोबाडीत मार, काठी घे, काठीने बडव. अनुज रडायला लागला. अनुज म्हणाला, आई आई आई, अगं मी नाही ग पर्स टाकली कचऱ्यात, मी नाही, खरंच नाही, मी देवाची शपथ घेऊन सांगतो, मी पर्स नाही टाकली कचऱ्यामध्ये, मी खरंच पर्स नाही टाकली. आई आई आई, मला मारू नको, आई आई मारू नको. असं करून तो अनुज रडायला लागला. आणि विनया ती पर्स तिने त्या कचऱ्याच्या डब्यातनं काढली. ती काढत असताना तिकडून विक्रम आला बरं का. विक्रम तिथंच हसत होता जोरजोरात. म्हणाला, ए कशी गंमत केली, कशी गंमत केली, मीच टाकली पर्स कचऱ्याच्या केराच्या टोपलीत, मीच टाकली मम्मीची पर्स, मीच टाकली मम्मीची पर्स. आता आलं का, खरं सत्य बाहेर आलं.
आणि अनुज एवढा कळवळून रडून सांगत होता तरी आपली अपर्णा मारतच होती त्याला, मारतच होती की तूच टाकली. बघा मग हे वागणं चुकीचं आहे की नाही. आणि इकडं विनया अति लाड अति प्रेमामुळे त्या विक्रमला काहीही बोलत नव्हती, त्याचे लाडच करत होती. आणि मैत्रिणीला मात्र काय सल्ला दिला, चांगलं चोपत जा मुलाला, म्हणजे त्याला वळण लागेल. मग हे बरोबर आहे का? बालमित्र मैत्रिणींनो, विक्रम जो होता तो अति प्रेमाने त्याच्याकडनं हा अपराध घडला होता. पण लहान मुलांचं मन कसं असतं, निष्पाप असतं की नाही. त्यामुळे त्यांनी इनोसंटली म्हणजे निष्पापपणे सांगितलं की मीच केराच्या टोपलीत आईची पर्स टाकली, गंमत म्हणून, मज्जा म्हणून. मग अशा प्रकारे लहान मुलं ही कशी असतात, एकदम निष्पाप असतात, निरागस असतात. मम्मी पप्पांनी त्यांच्यावरती असे बळजबरी करू नये. एखादी गोष्ट करण्याची त्यांना समजून सांगावं, पण बळजबरी करू नये. आणि अति प्रेमाने असे अपराध घडतात. विनयाने काय केलं, विक्रमला हो रे माझ्या सोनुल्या, हो रे माझ्या बाळा, नको रे असं करू. कधी त्याला म्हणजे तो असा वाहवत गेला आणि त्याची हिंमत झाली की नाही स्वतःच्या आईची पर्स केराच्या टोपलीत टाकण्याची. आणि इकडे अनुजचं काय झालं, मैत्रिणीचा सल्ला घेतला अपर्णाने, ती आपली सारखी त्याला ठोकत राहिली. काही झालं की ठोक, काही झालं की मार, काही झालं की मार. त्यामुळे काय झालं, अनुज दबून राहिला, घाबरून वागायला लागला. आणि विक्रम हा वाटेल तसा वागला तरी त्याला कोणी बोलतच नव्हतं, त्याची आई वडील म्हणजे विनया. मग दोघींच्याही लक्षात ही चूक आली. आणि मग अपर्णा म्हणाली, अगं तू मला म्हणालीस मारत जा म्हणून मी मारत होते मुलाला माझ्या. त्यामुळे तो मला दबून दबून वागत होता, घाबरून वागत होता, पण तो तसा नाही. आणि तू विक्रमला तर किती लाडावून ठेवलेस, किती प्रेम करतेस त्याच्यावर. असं अतिप्रेमाने त्याच्या हातनं हा अपराध घडलेला आहे. तेव्हा अतिप्रेम करू नको. योग्य वेळी त्याला बोललं पाहिजे, योग्य वेळी त्याला प्रेमाने अंजारून गोंजारून सांगितलं पाहिजे. मग विनयाचे पण डोळे उघडले, अपर्णाचे पण डोळे उघडले. तात्पर्य काय, अतिप्रेमाने अपराध घडतात. म्हणून प्रेम कसं पाहिजे आई वडिलांनी करायचं मुलांवरती, योग्य प्रमाणात. नजरेचा धाक पाहिजे असं अपर्णा म्हणाली विनयाला. मग त्या दिवशी असा प्रकार झाल्यानंतर विक्रमला घेऊन विनया घरी गेली. आणि अनुज जो रडून रडून त्याचे डोळे लाल झाले होते ते अपर्णाने पुसले. अपर्णा म्हणाली, हे बघ अनुज, तू खरं बोललास, माझी चूक झाली. इतके दिवस मी तुला सारखी मारत होते, पण मी आता तुला मारणार नाही. पण तू पण वेड्यासारखं वागू नकोस. तू वेड्यासारखं वागलास तर मात्र मी तुला समजून सांगणार, आणि तरी वेड्यासारखं वागला तर मात्र मी तुला चोप देणार. आणि मग असं म्हटल्यानंतर अनुजला पण कळलं आणि अनुज गोडसा हसला आणि पटकन आपल्या आईच्या म्हणजे अपर्णाच्या कुशीत शिरला. तात्पर्य काय, अतिप्रेमाने अपराध घडतात. तेव्हा अतिप्रेम हे वाईट आहे. योग्य प्रमाणात मुलांशी वागलं पाहिजे. अशी ही गोष्ट आवडली का तुम्हाला? आणि तुम्ही पण हट्ट केला नाही पाहिजे बरं का. आणि योग्य पद्धतीनेच वागलं पाहिजे, तरच आपल्या घरामध्ये आनंदी आनंद होईल. बरोबर की नाही? मैत्रिणींनो, मी या माझ्या पुस्तकातली गोष्ट सांगितली बरं का. उपकाराची जाण हवी हे माझं पुस्तक आहे. त्यामधली नंबर 2 ची गोष्ट जी आहे ती अतिप्रेमामुळे अपराध घडतात. मग हे पुस्तक तुम्हाला सगळीकडे मिळेल. तुम्ही जरूर विकत घेऊन वाचा. अगदी किरकोळ किमतीला हे पुस्तक आहे. तेव्हा जरूर तुम्ही हे वाचा. यामध्ये अशाच बोधपर गोष्टी आहेत. आता मी तुम्हाला दाखवते माझा छोट्या दोस्तांचा छोटू दिवाळी अंक, दिवाळीचा फराळ, साहित्याची मेजवानी, साहित्याचा फराळ फक्त 120 रुपये किमतीचा आहे. तेव्हा तुम्ही जरूर खरेदी करा. छोट्या दोस्तांचा छोटू तो घरपोच मिळवण्यासाठी हा छोट्या दोस्तांचा छोटू तुमच्या घरी पण येऊ शकतो बरं का. तुम्ही फक्त ऑर्डर करायची. आणि ऑर्डरसाठी फोन नंबर आहे 9860072204. फोन नंबर पुन्हा एकदा सांगते. तेव्हा ऑर्डर करा. छोट्या दोस्तांचा छोटू लगेच आपल्या सेवेला घरी येईल. 9860072204. लक्षात आलं का? छोट्या दोस्तांचा छोटू दिवाळीची धमाल करण्यासाठी. किंमत फक्त 120 रुपये. मग बोलवणार ना छोट्या दोस्तांच्या छोटूला आपल्या घरी? अहो बोलवाच. आजच ऑर्डर करा 9860072204 या फोन नंबरवर. माझ इथंच थांबते. नमस्कार.